कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कागदपत्र फेरफार प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला होता। मात्र काही वेळातच कोकाटेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला। त्यामुळे कोकाटेंसह त्यांच्या भावाला मोठा दिलासा मिळाला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना शिक्षा आणि जामीन। कागदपत्र फेरफार प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना एका प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती। मात्र शिक्षेनंतर अवघ्या काही तासातच न्यायालयाने त्यांना 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे। कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रीतसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार। दरम्यान ज्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली आहे ते प्रकरण काय आहे पाहूया। 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता। हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं। यामध्ये एकूण 4 आरोपींना दाखवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता। दरम्यान या प्रकरणी कोर्टाने आज निकाल दिला आणि माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। माणिकराव कोकाटेंना शिक्षा आणि लगेच जामीन मिळाला। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी देखील टीका केली आहे। 30 वर्षांनंतर निकाल लागल्यानंतर लगेच जामीन मिळतो कसा, असा सवालही त्यांनी केला आहे। माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने प्रकरण साधारण 1997चं प्रकरण आहे आणि 2025ला त्याचा निकाल आलाय। 30 वर्षांनी त्याचा निकाल येतो आणि त्याच्यात तात्काळ माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये धाव घेतात आणि एका दिवसात म्हणजे निकाल लागला त्याच दिवसात त्याच वेळी त्यांना तिकडे जामीनही मिळून जातो। आता ते पुढचा खटला लढत राहतील आणि पुढचा खटला लढत असताना कदाचित पुन्हा अजून 10-15 वर्ष तिथे लागतील। न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी आणि मंत्रिपदही धोक्यात येण्याची शक्यता आहे। लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द होतं। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते। तसं झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागू शकतो। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का, असा प्रश्न निर्माण होतोय। मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात, राहुल गांधींच्या या विधानानंतर त्यांना सुरत न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर लोकसभा सचिवालयानं मोठी कारवाई करत राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती। माणिकराव कोकाटेंनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। या राज्याचा मंत्री ज्याला कोर्ट शिक्षा सुनावते त्याच्यानंतर मंत्रिपदावर राहणार का तुम्ही? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण रोज काही आचारसंहिता, साधन सूचिता तुमच्या अगलबगल असलेल्या विद्वानांना सांगता, त्यातलं एक पहिलं करा। दरम्यान या प्रकरणामध्ये स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटे वरच्या कोर्टात जाणार आहे। मात्र त्यापूर्वी विरोधक कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले। नाशिकवरून सागर गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।